सुप्रभात. मी आता कोलगावला आहे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि आता या ठिकाणी माझ्यासमोर विहंग दृश्य. आलो येतं. आता शेतामध्ये हे जमीन सुपीक केली जाते आणि ही जी मंडळी आहेत सगळी ही सुपीक करतात जमीन. हे रानावरामध्ये फिरतात, झाडं खातात आणि ते आता खत बनवलं जातं या शेतामध्ये. हे जे खत आहे आणि ही छोटी छोटी वासरं सगळी. हे सुंदर विहंग दृश्य, दुर्मिळ दृश्य मला बघायला मिळालं. अरे वा 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 वा, शाबास शाबास, तुझाच फोटो काढतोय. आणि पलीकडे मालक आहेत, मालक लोक आहेत. त्या छोट्या वासराची काय किंमत असते त्या छोट्याची? आणि दूध सोडलेली काय किंमत असते साधारण? सुंदर सुंदर विहंग, भारीच. आणि हे दृश्य असं बघायला मिळालं मला. आणि आता लहान बोकडाची किंमत 3,000 पासून सुरू होते, नंतर मग किलोवर वाढत जाते असं. पण हे मला आता चांगलं दृश्य बघायला मिळालं. इथं जमीन सुपीक केली जाते आणि इथे भाजीपाला लागवड केली जाणार आहे याच्यामध्ये. अतिशय चांगली गोष्ट आहे. सुप्रभात. मी आता कोलगावला आहे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि आता या ठिकाणी माझ्यासमोर विहंग दृश्य. आलो येतं. आता शेतामध्ये हे जमीन सुपीक केली जाते आणि ही जी मंडळी आहेत सगळी ही सुपीक करतात जमीन. हे रानावरामध्ये फिरतात, झाडं खातात आणि ते आता खत बनवलं जातं या शेतामध्ये. हे जे खत आहे आणि ही छोटी छोटी वासरं सगळी. हे सुंदर विहंग दृश्य, दुर्मिळ दृश्य मला बघायला मिळालं. अरे वा 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 वा, शाबास शाबास, तुझाच फोटो काढतोय. आणि पलीकडे मालक आहेत, मालक लोक आहेत. त्या छोट्या वासराची काय किंमत असते त्या छोट्याची? आणि दूध सोडलेली काय किंमत असते साधारण? सुंदर सुंदर विहंग, भारीच. आणि हे दृश्य असं बघायला मिळालं मला. आणि आता लहान बोकडाची किंमत 3,000 पासून सुरू होते, नंतर मग किलोवर वाढत जाते असं. पण हे मला आता चांगलं दृश्य बघायला मिळालं. इथं जमीन सुपीक केली जाते आणि इथे भाजीपाला लागवड केली जाणार आहे याच्यामध्ये. अतिशय चांगली गोष्ट आहे.